ज्यांना स्वतःवरती जास्ती कॉन्फिडन्स असतो, असं नाही की काही करायचं नाही, पण जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता, तसंच ज्या देवाने आपल्याला बनवलेला आहे त्याच्यावरतीही जर विश्वास ठेवला, तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक वेगळीच अचिव्हमेंट करू शकता. भक्तीचे मार्ग खूप म्हणजे खूप महत्वाचे आहेत आपल्या लाईफमध्ये. तुम्ही सध्या कलियुग चालू आहे आणि इथे पाहिला तर कलीची एनर्जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आपण जितके भक्तीच्या मार्गाने जाणार, जितके आपण मंत्र जप करेन, उपासना करेन, भक्ती करेन, जितकं तुम्ही ग्रंथ वगैरे वाचाल, भगवद्गीता हा आपला हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ आहे, तो तुम्ही वाचा. खरंच खरंच ही गोष्ट खूप महत्वाची आहे आत्ताच्या जगामध्ये. तुम्ही खरंच या गोष्टीचा विचार करा. प्रत्येकाने न चुकता या गोष्टी आपल्या लाईफ मध्ये म्हणजे स्वतःला तुम्ही सवय करून घ्या. हे माझं स्वतःचं मत आहे. आणि सकाळी जेव्हा आपण उठतो, प्रथम हनुमान चालीसा ही आपण वाचणे खूप गरजेचे आहे. भगवद्गीतेतील एक पान जरी तुम्ही रोज वाचला तरी सुद्धा खूप महत्वाचं आहे ते. खूप म्हणजे खूप आपल्याला शक्ती येते. या गोष्टी दिसत नाहीत पण त्या काम करतात. त्यामुळे तुम्ही अगदी मनापासून या गोष्टी जेव्हा कराल, स्वतःला सवय लावाल. आणि आत्ताच्या तरुण पिढीला माझं हेच सांगणं आहे की तुम्ही हनुमान चालीसा, भगवद्गीता यासारखे ग्रंथ वाचणे खूप गरजेचे आहे. आपला हिंदू धर्म आपल्या हातामध्ये आहे. तुम्ही स्ट्रॉंग राहा. तुम्ही या गोष्टींचं आत्मचिंतन करा की बाबा मला खरंच या गोष्टी करायच्या आहेत का करायच्या आहेत, तर आपल्या धर्मासाठी या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. भगवद्गीता तुम्ही पाहिलात तर हे बघा, रोज एक पान वाचा. खरंच खूप गरजेचं आहे. यामध्ये इतकं महत्वाचं आपल्याला दिलेलं आहे की आपलं संपूर्ण जीवन या भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी जे महाभारत घडवलं त्यामध्ये 18 दिवसाचं जे युद्ध होतं, त्या युद्धामध्ये म्हणजे सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद, तोच या भगवद्गीतेमध्ये सारांश रूपाने दिलेला आहे. तुम्ही खरंच हे तुमच्या डेली लाईफ मध्ये आणा. तुमच्या आयुष्यात कोणतेही प्रॉब्लेम्स येतात, कोणतेही, तुम्ही त्या गोष्टींवरती इझिली मात करून पुढे जाल. हा माझा स्वतःचा अनुभव, विश्वास आहे. भगवान श्रीकृष्ण हे अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आहेत आणि तुम्ही त्यांची भक्ती जेव्हा चालू करता, तुमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात जे तुम्ही कधीही विचारही नाही केलेला, त्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात. त्यामुळे मी असं म्हणत नाही की कोणत्या तरी गोष्टी आपल्याला हव्या आहेत म्हणून आपण भगवद्गीता वाचा किंवा हनुमान चालीसा वाचा. तर माझा उद्देश हाच आहे की आपला धर्म, हिंदू धर्म हा खूप पवित्र आहे आणि आपला धर्म वाचवणं आपलं काम आहे. हे आपल्याला प्रभू श्रीकृष्ण यांनी शिकवलेलं आहे. हेच भगवद्गीतेतून आपण जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे प्रत्येक लाईफ मध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स येऊ देत, भगवद्गीता आपल्याला आपल्या समोर नेहमी ठेवायचे आहे आणि मगच पुढे जायचं आहे. आणि खरंच यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे, जसं वाचायला ती इतकी सोपी आहे, पण समजून घ्यायला भगवद्गीता खूप म्हणजे खूप अवघड आहे. पण तुम्ही नक्की या गोष्टी करा. तुमच्या आयुष्यात जितकेही प्रॉब्लेम्स आहेत सर्व दूर होतील आणि भगवान श्रीकृष्ण यांची तुम्ही भक्ती नक्की चालू करा. कारण तेच अनंत ब्रह्मांडांचे स्वामी आहेत आणि त्यांची भक्ती करणं म्हणजे
नशिबाचा एक मोठा भाग आहे. माझा एक आपल्या तरुण पिढीला हा संदेश आहे की तुम्ही तुमचा धर्माचा विचार करा. तुम्ही खरंच खूप पॉवरफुल आहात, जे हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले आहेत, आणि भक्ती श्रीकृष्णांची करा. हा माझा, मी असं म्हणत नाही कोणत्या बाकी देवतांची करू नका, पण श्रीकृष्णांची केला, सर्वांची भक्ती केल्यासारखंच आहे. अशाच व्हिडिओसाठी आपल्या डिवाइन ज्ञान चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरे कृष्ण, राधे राधे.